The baptism of our Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा. एकदा पोप फ्रान्सिस यांनी आपल्या ऑडियन्समध्ये लोकांना प्रश्न विचारला, तुमच्यापैकी किती जणांना तुमच्या बाप्तिस्माचा दिवस ठाऊक आहे? हाऊ मेनी ऑफ यू नो युअर डेट ऑफ बॅप्टिझम? आणि फार कमी लोकांनी हात वर केला. आणि त्यावेळेला पोप फ्रान्सिस यांनी लोकांना उद्देशून सांगितलं की आपण प्रत्येकाने आपला बाप्तिस्मा दिवस आठवणीत ठेवायचा आहे. पोप म्हणतात, ज्याप्रमाणे आपण आपला वाढदिवस आठवण ठेवतो आणि साजरा करतो, त्याचप्रमाणे आपण आपला बाप्तिस्माचा दिवस आठवणीत ठेवला पाहिजे आणि साजराही केला पाहिजे. कारण जेव्हा आपण जन्म घेतो तो दिवस म्हणजे आपला बर्थडे, आणि ज्या दिवशी आपण ख्रिस्ती होतो, वी बिकम कॅथलिक्स, तो दिवस म्हणजे आपला बाप्तिस्माचा दिवस. आणि म्हणून आपण जेव्हा जन्म घेतो तो या भूतलावर, या पृथ्वीवर आपण येतो. जेव्हा आपण बाप्तिस्मा घेतो तेव्हा आपण ख्रिस्त सभेमध्ये प्रवेश करतो. वी बिकम मेंबर्स ऑफ द चर्च. आणि म्हणून आपण आपला जन्मदिवस आणि आपला बाप्तिस्माचा दिवस हा आठवणीत ठेवला पाहिजे आणि साजरा केला पाहिजे. आणि त्याच ऑडियन्समध्ये पोप फ्रान्सिस यांनी आठवण केली लोकांना की तुम्ही जाऊन तुमच्या बाप्तिस्माचा दिवस शोधून काढा आणि तो लक्षात ठेवा. आणि म्हणा त्यांनी सांगितलं, हा माझा तुम्हाला आज होमवर्क आहे, तुम्ही हा गृहपाठ करून ठेवा. आणि मी लगेच पोप महाशयांचा हा आदेश जणू काही स्वीकारला आणि मी जाऊन शोधलं. माझा जन्म 23 मार्चला झालेला आहे आणि माझा बाप्तिस्मा 12 एप्रिलला झालेला आहे. तर अशा प्रकारे त्या दिवसापासून गेली अनेक वर्ष मला माझ्या बाप्तिस्माचा दिवस ठाऊक आहे आणि तो मी आठवणीत ठेवतो आणि त्या दिवशी विशेष परमेश्वराला धन्यवाद देतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बाप्तिस्माचा रविवार आपण साजरा करीत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा स्वीकारला. यार्देन नदीमध्ये योहानादरवी त्याने बाप्तिस्मा स्वीकारला. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा बाप्तिस्मासाठी यार्देन नदीमध्ये प्रवेश केला तेव्हा पोप बेनेडिक्ट 16 आपल्याला सांगतात की प्रभू येशू ख्रिस्त पाप्यांच्या रांगेमध्ये जाऊन तो त्यांच्याबरोबर एकरूप झाला. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त हा पूर्णपणे मानव आहे हे दर्शविण्यासाठी त्यांनी त्या बाप्तिस्माच्या ठिकाणी प्रवेश केला. तसं पाहता प्रभू येशू ख्रिस्ताला बाप्तिस्माची गरज नव्हती, कारण योहान जो बाप्तिस्मा करत होता तो पाप्यांचा बाप्तिस्मा होता, पापाबद्दल पश्चातापाचा बाप्तिस्मा होता. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा निष्पाप होता, निष्कलंक होता, पवित्र होता, त्याला बाप्तिस्माची गरज नव्हती. तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामधील ऐक्य दर्शविण्यासाठी, तो आपल्यासारखा एक होण्याच्या दृष्टीने तो आपल्या बरोबर आहे ही भावना आपल्यामध्ये वाढविण्यासाठी पोप बेनेडिक्ट म्हणतात की तो यार्देनमध्ये त्या पापी लोकांच्या संगती तो एकरूप झाला. पोप फ्रान्सिस म्हणतात, बाप्तिस्मा साक्रामेंट स्वीकारल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मिशन कार्याला सुरुवात केली आहे. बाप्तिस्माद्वारे त्यांनी जणू काही आपल्या कार्याची घोषणा केली आणि परमेश्वराचं कार्य करण्यासाठी तो पुढे सरसावला. आणि म्हणून बाप्तिस्मा स्वीकारलेले आपण सर्वजण, मग व्रतस्थ म्हणा किंवा धर्मगुरू म्हणा किंवा प्रापंचिक म्हणा, आपण सर्वांनी बाप्तिस्मा स्वीकारल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं जे मिशन कार्य आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची जी परमेश्वराकडनं त्याला जी आज्ञा होती ती त्याने पूर्ण करण्यासाठी जसा तो पुढे सरसावला, तसं आपण देखील आपल्या बाप्तिस्माच्या आठवणीने, स्मरणाने आपण देखील पुढे आले पाहिजे. बाप्तिस्माच्या वेळी पवित्र आत्मा हा प्रभू येशू ख्रिस्तावर अवतरला आणि त्यांनी घोषणा केली की प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराचा परमप्रिय असा पुत्र आहे. आपल्या बाप्तिस्माच्या वेळेला आणि मग पुढे दृढीकरण साक्रामेंटामध्ये आपल्याला देखील पवित्र आत्म्याची देणगी दिलेली आहे आणि पवित्र आत्म्याचा वर्षाव आपल्यावर झालेला आहे. त्याच पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपण ख्रिस्ताचे
अनुयायी व्हावे, ख्रिस्ताचे मिशनरी व्हावे आणि ख्रिस्ताचं कार्य पुढे नेण्यासाठी पुढे यावे म्हणून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. अँड देअरफॉर विथ आवर बॅप्टिझम वी आर शेअरर्स ऑफ द मिशन ऑफ क्राइस्ट. आणि हे जे मिशन आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे आणि ते करण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे. बाप्तिस्मा साक्रामेंटामध्ये 3 गोष्टी आपण प्रकर्षाने पाहतो. एक म्हणजे बाप्तिस्मा साक्रामेंटामध्ये आपल्याला क्रिझम ऑइल, वी आर अनॉइंटेड विथ द क्रिझम, आपल्याला क्रिझम ऑइलने अभिषेक केलं जातं आणि म्हणून आपला जो दर्जा आहे, आपल्याला जो प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे ती ख्रिस्ताकडनं प्राप्त झाली आहे, ती आपण लक्षात ठेवायची आहे. आणि वी आर हायलाइटेड और वी आर अनॉइंटेड विथ द क्रिझम अँड देअरफॉर वी हॅव टू रिफ्लेक्ट अँड बी पार्ट ऑफ क्राइस्ट. आपल्याला पवित्र करण्यात येतं आणि म्हणून त्याचं प्रतीक म्हणून शुभ्र वस्त्र आपल्याला दिले जातात. हे शुभ्र वस्त्र आपल्या ख्रिस्ती प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. इट इज द रिफ्लेक्शन ऑफ आवर ख्रिश्चन आयडेंटिटी अँड देअरफॉर वी हॅव टू प्रिझर्व द प्युअरनेस अँड सॅन्टिटी ऑफ आवर ख्रिश्चन आयडेंटिटी. त्यानंतर आपल्याला ईस्टरच्या कॅन्डलमधून आपल्याला प्रकाश दिला जातो. द लाईट फ्रॉम द ईस्टर कॅन्डल इंडिकेट्स द लाईट फ्रॉम क्राइस्ट. या ख्रिस्ताचा प्रकाश आपल्याला सर्वत्र पसरवायचा आहे. अंधकार जो आहे तो नाहीसा करायचा आहे आणि प्रकाशाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि म्हणून ख्रिस्ताचं बाप्तिस्मा हा आपल्या बाप्तिस्माची आपल्याला आठवण करून देतो. ख्रिस्ताच्या बाप्तिस्माच्या वेळी परमेश्वराने जसे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी उद्गार काढले, हा माझा परमप्रिय आहे, तसेच परमेश्वराने आपल्याविषयी उद्गार काढावेत, हे माझे परमप्रिय आहेत. आणि आपण सर्वजण परमेश्वराचे परमप्रिय पुत्र आणि लेकर कन्या बनावे म्हणून विशेष प्रार्थना करूया. लेट अस कमिट आवरसेल्व्स थ्रू आवर बॅप्टिस्मल कॉलिंग टू बी the chosen persons of our Lord Jesus Christ.